होशेय संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर असे म्हणतो, हे इस्रायेला, परमेश्वर तुझा देव याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा, त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर, कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. अशशूर आमचा बचाव करणार नाही, आम्ही घोड्यांवर स्वार होणार नाही. आमच्या हातांनी बनविलेल्या कृतीस आमच्या देवा असे यापुढे आम्ही म्हणणार नाही, कारण तुझ्या जवळ पोरक्यांस दया मिळते. मी त्याला वाटेवर आणीन, त्याच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण त्याच्या वरचा माझा राग गेला आहे. मी इस्रायेलाला दहिवरासारखा होईन. तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील. त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल. त्याला लबानोनासारखा वास सुटेल. ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील. ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील आणि द्राक्षेप्रमाणे फळ देतील. त्यांची कीर्ती लबानोनाच्या द्राक्षरसासारखी होईल. एफ्राईमाला यापुढे मूर्तीशी काय कर्तव्य आहे? मी तर त्याचे ऐकून त्याच्यावर लक्ष ठेवीन. मी हिरव्यागार सरूसारखा आहे, माझ्यापासून तुला फळ मिळते. जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, त्यांनी धार्मिक चालतील आणि पापीजन त्यात अडखळून पडतील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथै लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने 12 जणांना पुढील प्रमाणे शिकवले. पहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो. म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. माणसांच्या बाबतीत जपून राहा, कारण ते तुम्हाला न्यायसभेच्या स्वाधीन करतील. आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी आणि राजे यांच्या पुढे नेण्यात येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करतील, तेव्हा कसे अथवा काय बोलावे याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हाला सुचवले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठाई बोलणारा आहे. भाऊ भावाला आणि बाप मुलाला जीवे मारण्यासाठी धरून देईल. मुले आई बापांवर उठून त्यांस ठार करतील, आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील, तेव्हा दुसऱ्यात पळून जा. मी तुम्हाला खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायेलाची सगळी गावे तुमच्याने फिरून
होणार नाहीत. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.